ज्या पणनवाल्या पणनच्या एमडी सोबत आम्ही त्याशिवाय उठणार नाही, त्याच्यात गुन्हा दाखल केला पाहिजे. नोव्हेंबर पासून कांद्याचे बाजार पडले, मकाचेही बाजार मधल्या काही ट्रेड करारच्या त्या बातम्या आल्या आणि बाजार देशोधडीला मिळाले. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाभर अनेक आंदोलनं झाली. त्या आंदोलनांच्या माध्यमातून सरकारपर्यंत हे प्रतिबिंब पोहोचवण्याचा अनेकदा प्रयत्न केला. अगदी मुख्यमंत्र्यांची गाडी सुद्धा अडवली गेली, पण कुठलीही बैठक नाही, कुठलीही चर्चा नाही, अर्थसंकल्पीय अधिवेशनात कुठला मुद्दा निघाला नाही. आणि त्या पार्श्वभूमीवर इथल्या शेतकऱ्यांनी बच्चू भाऊंना त्या ठिकाणी मेसेजेस केले. ही उत्स्फूर्त लोक आंदोलन शेतकऱ्यांचं होतं आणि त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दुपारी 3 वाजेपासून बच्चू भाऊ इथं आले आणि तदनंतर प्रांत कार्यालयात जवळपास 4 किलोमीटर आपण चालत आलो. चालत आल्यानंतर मधल्या काळात तिथंच मंत्रालयातनं फोन यायला चालू झाले होते. पण इथं आल्यानंतर बच्चू भाऊंनी लोकल इश्यूज वरती बऱ्याच अंशी चर्चा करून उद्या कलेक्टर ऑफिसला त्या इश्यूजवर आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची कलेक्टर साहेबांच्या सोबत बैठक होऊन त्या इश्यूवर तोडगा निघण्यासाठीची बैठक लावली. जयकुमार रावलजी जे पणन मंत्री आहे त्यांनी एक पत्र पाठवलं की आम्ही लगेच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावू, आणि मला वाटतं त्यांनी ते लेखी आश्वासन दिलेलं आहे, त्यांनी ते पूर्ण करावं. दुसरी गोष्ट, जे गुन्हे दाखल व्हायला पाहिजे होते त्या संदर्भात सुद्धा एमडीशी आमचं बोलणं झालं. उद्यापर्यंत तशा प्रकारचे डीएमओला आदेश देऊन ते गुन्हे दाखल करण्याचं सुद्धा सूचना दिल्या जाईल. दुसरी गोष्ट काय, जे स्थानिक प्रश्न आहे, जे काही मका खरेदीच्या बाबतीत किंवा नाफेडच्या कांदा खरेदीच्या बाबतीत असेल, इतर काही पाणी पुरवठ्याचे जलसंपदाचे प्रश्न आहे, या सगळ्या संदर्भात जिल्हा लेवलवरचे अधिकारी घेऊन 3:30 वाजता कलेक्टर ऑफिसला बैठक होणार आहे. अखेरी काही ही सुरुवात आहे आणि मला असं वाटतं का पणन मंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं. आज आम्ही कांदा मारलाय ऑफिसला, त्याचा निषेध नोंदवलाय. उद्या या ऑफिसमध्ये कांदा भरू, बसायला जागाच ठेवून अधिकाऱ्याला. इथे झालं नाही तर मग पणन मंत्र्याच्या घरात कांदा भरू.